40 लिटर दूध. 40 लिटर दूध. हा. मग किती झाली एकूण? 40 लिटर दूध, 40 लिटर भाव म्हणल्यावर 4 चौक 16. हा 1600 रुपये झाले का 1600 रुपये रोजचे. रोजची? हा. रोजची. आणि 16 त्रिक 48. 48. हा, मग. मग गेले 3000 रुपये समजून घ्यायची. कमी जास्त याला दिलं त्याला दिलं त्याला गेलं द्यावं लागत उधार पाधार काही एक अर्ध. हा. ते 3000 खाली किती राहिले 45,000. हं. 45,000 15,000चं खाद्य धरलं. हं. किती 500 रुपये रोज खायला जनावराला. जनावरांना महिन्याला किती? 30,000 रुपये. अयो तुम्ही तर बाई काय किती पैसे कमीता तुम्ही आणि असे. मग 30,000 रुपये महिना चालू आहे तुम्हाला. हा वर होता. वर होता का? हा मग आता एवढ्यात काय झालं हे उन्हाळा आला ना हा. आणि माघारी हे उन्हाळ्यात जरा थोडं थकावा आला हं. म्हणजे तुला सांगायला हरकत नाही. त्याच्यामुळे कमी झालं. नाही तर मी तुला माहीत नाही पहिल्यापासून गावताला जाईल हे करीन ते करीन ते करीन असं होतं ना. आणि मग आता इतका पैसे आणि रोज येते तसं काही नाही रोज पैसे. मग घरी येऊन 5 लिटर सकाळी गेलं घरी पिळीत होतं हा. ना तेच आली दोघं जण हा. आणि तिथं इकलं पुढे ह्या इथं आलो. आणि रत्तीबाल देताना डेअरीला काय घालता का? हा रतीवाल्याला असं आहे एका हॉटेलवाल्याला 15 लिटर हा. आणि एका हॉटेलवाल्याला 5 लिटर. हा. 20 लिटर गेलं का हा. मग राहिलेलं दूध हं. असं इकायचं. रत्तीबाने. हा हा. आणि ते पुरत बी नाही. आज तर पुरलंच नाही लोकांना द्यायला. नाही का? हां मग नाही म्हणून सांगितलं त्यांना. गिराईक बंद करून टाकले मग. हा बंद नाही त्याला सांगतोच मी राहिलं तर आहे इथं देवळा पैसे देते तू मी कोण येऊन पहा देवळा पैसे देवळापाशी दूध घ्यायला येते तुमच्याकडे. हा द्या आम्हाला 10 रुपयाचं 20 10 रुपयाचं. रुपयाचं 50 रुपये 40 रुपये 40 रुपयाचं एक 1 लिटर. लिटर 1 लिटर हा. 1 लिटर 2 लिटर 4 लिटर हा. 3 लिटर सगळं इकत इकडं जा. आणि पुलाच्या बाहेर निघुसतो संपून जातं. पण कष्ट लय ना जीवाला आणि ते. मग जीवाला ते सोपं आहे का आता गवत नेणे थकले पाणी तुम्ही तुम्हाला मोकळं चालता येणं तुम्हाला गवत व्हायचं हा म्हणजे मग कसं. आता मा काय झालं मग कशाना हे आणि ते ह्यादीचं तुला मी सांगू का तू सांगायचं थोडक्यात. हं. आपण काय करतो चोक पाडल्यामुळं पाणी पितो हं. आणि पाणी प्याल्यामुळं सर्दी पडशाचा परिणाम जादा होतो. हं. भाषा कळली का? हा. म्हणजे तू असू का मी असू हा. सर्दी पडसं झाल्यावानी होतं. हं. ते झालं का ते खारखूर 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 होती. हं. मग तो त्रास होतो माणसाला तुला सुद्धा होतो. दमा आहे का तुम्हाला? मला दमा काय 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 मला नाही कधीच ना? नाही नाही. नाही मग काय हां नाही. मी कोणाला विचार मी असं आहे मी इतक्या वर्षाचं झालो हा. म्हणजे पहिली बायको पिपळगावची केली होती. हा. ऐकून घे बरं का तू. हं. पहिली बायको पिपळगावची केली होती त्याच्यावर दुसरी ही केली. हं. तसं मी आजोपर्यंत आजारी नाही. नाही ना. असं नाही आजारी पडलो आजारी कसं थंडी पडलो ताप उलसाक. हा बा असं पडलो हातपाय ठणका तिकडे मग पडून राहायचं हा. उठायचं पुन्हा चारा पाणी पुन्हा हे ते काय करायचं ते करायचं बस एवढंच. आणि कधी एक घंटे टायमाला तुम्हाला पगार जादा आहे तुमच्या लेखाला जादा आहे. आता लेखाचे कुठं बसते ना आधी लागत पोरं कोणची कोणाची शहाणी. हं. आतापर्यंत पोरं चांगला मानित होतो मी ते कालच्या धरून म्हणे तुम्ही काय केलं मला आहे घातली 4 लाख रुपये बँकेत आणून ठेवली हं. करून ठेवली मी. हा. आणि ते म्हणतो मी काय केलं काय घातली आता जाय तू आहे नादी लागायला नको तू आपला जाय आजच. म्हणले असते आणि बोलता नाही नाही म्हणलं काय टिंगल करून दात वाढायचे ना. टिंगल करीत येतोय. हा मग आता. म्हणजे गंमतच झाली ना मी एवढं यांना देऊन पर पैसे तर माझं असं राहतं. मी कधी पहिला कसं होतो प्याताड होतो ना मी पहिल्यापासून आमचे पैसे हर एक समजून घ्यायचं का पुरे पैसे भविष्याजवळ द्यायचे हं. बाय माणसाजवळ हं. सगळे पैसे हिशोबात सगट हं. असंही मा पद्धत. आणि लागली मला तर शेपानाच घेऊन ठेवायचे आपल्याजवळ नाही तर मग घेणं देणं बंद का घेऊन ठेवायचे लागलेच तर. पहिलं कसं होतं पेताड मेताड होतो मी हा. मग ते आता ते राहिलंच नाही नाही ना. जातच नाही येतं नाही कोणी म्हणलं तरी नाही ते 500 दिले आणि तेव्हा म्हणलं पेतो बिडी उडीत आण पण बिडी. हा बिडी ओढितो हा बिडी ओढितो मग असा प्रकार झाला. तुम्हाला आठवतं का हो आमच्यात आम्ही लहानपणी खेळायचो हा. तेव्हा तुम्ही म्हणायचे वाळूच्या घुगऱ्या करा पुरण. हा. मग तिथं सगळे पोरं यायची. पाणी प्यायला लागल्यावर मग म्हणायचं ऊस माठात उष्ट पाणी टाका. हा लय माझ्या करत मी पोरं है ना. पोरं ते सिंधूंचे सिंधू राजीची सिंधू हम्म. बरं का हा. राजीचा सिंधू हा. आणि तिथं ती 2 पोरं त्यांना चल 4 बाया मिरचीचा त्यांना वाटलं काय करायचं मी काय केलं माझ्या होते आली आता मा होता 3चा टायमिंग मी कधी बी कोणाला बी कधी बी 3 वाजता मी चहा घरीच असतो. हं.
मी आपलं तुमच्या हातानेच करायचे आहे ना हा पहिलं मी नाही म्हणत कोणाला. मी आता सोनबाई जरी आहे ना हं. मी म्हणत नाही तिला का तू टाकीची की मला चहा. हा मी म्हणत नाही कधी. त्यांचा टाइम झाला की चहा करायचा आणि प्यायचा. हा मग तो काय करायला टाकायचा आणि त्या पोरायला बोललो चला तुम्हाला मिरची चहा पाहिजे तू. आता तेही काय केलं मी काय केलं साखर टाकली बुकणी टाकली कब्बर पाणी टाकलं. आता मला माहिती होतं हे पिणारच नाही याला कडू दे कारण दाटूनच मिरच्याचं टोपलं जवळ घेतलं. किती टाकू रे हो पाहिलं 3-4 लॉट नक्की टाकणार आहे. आणि ते इकडं तिकडं पाहिली अशी पोरं होते ना जेच घर घातलं. सीताई म्हणते काय झालं काय झालं ते बाबा मिरची चहा पाहिजे आम्हाला. आता त्यांना एवढं कळलं नाही का अशी गंमत आहे बाबा काय करायचं. चेष्टा करायची पहिल्यापासून सवय हा आहे माझ्या संग मला पहिल्यापासून जी आहे ना आता तुम्हाला. बारीक पोरं ही कोणाची बी आवडते. हा. म्हणजे असं नाही का तुम्ही ते राणी गाणी रचल्या आमच्या सापराजवळ खेळायला ती कोपट होती पहिली. ते पहिले काय आपले धोरणाची घरं होती का. हा. आणि मग तिला गेली हम्म. डसल्या तिला 2-3 गाणी हम्म. आणि लागली टन 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 म्हणून काय झालं रे दादा गाणी डसल्या म्हणलं काय खेळायला घ्यायची तू गाणी. गाणीला काय खेळात घ्यायचं त्याने आहे ना. हा खेळायला काय घ्यायची त्याला कोणी म्हणलं त्या दुश्मनी. अरे बापरे लई माझ्या कधी मी पहिल्यापासून वागलो पण वाईट वागलो नाही असंही माझं. नाही मोकळ्या बर. हा अजिबात नाही कधी कोणाचं तो वाईट व्हावा कोणाचं हे व्हावा नाही कधी काही कोणा नाही. संग भांडण नाही झाले काय नाही नाही मी कधीच कधीच नाही ते बोलायला लागली चालली घरला असंही असं काम आहे माझं. मी तिला मुगशी कसं म्हणलं नामता ते आले का त्यांना बोलून घे इथं इथं फोटो काढू आपण नामता. हा माझं असंही मी केव्हा हे नाही. सकाळी आणि तुम्ही कधी- गडबडीत होते ना हा, म्हणलं आता आणि जाऊन मी त्या रोज गाडी हे आणला. होतो. मग गडबडीचं असं आहे का आता ते पोरगं नव्हतं गेलं ते आता मी आपलं करतो शाबूत. आता कुठे आहे ते ती वाळूस पंढरपूरला येते. आणि दोघं बी का तिकडं. हा नवरा बायको त्याची बायको भाकरी घालायला आणि तो याला बाकी काय मग त्याचा कसं 30-32 हजार रुपये पगार येतो आणि बघायचं दे त्यांना आणि त्याला मग खर्चायला अरे त्याला पण मी मग विचारितच नाही त्याला. तुला मी सांगतो आता गप्पा मारीत नाही त्याला कधी म्हणलो नाही तुला किती पगारी भाऊ तू किती पैसे शिल्लक आहे आजोपर्यंत नाही तर त्या तुम्ही हो कधी विचारा त्याला. नाही म्हणणार तुम्ही म्हणायचो की नाही तुम्ही ना. मी म्हणलोच नाही तुला पगार किती आहे तू काय करतो आणि तू का झोपा घेतो का आणि तू हे करतो तू मलाच म्हणतो तुम्ही बावळसाणी केलं म्हणतो ना माग असंही मला म्हणतो अरे मी काहीच नाही केलं मी आपल्या पद्धतशीर मी किती तुम्ही विचार केला का इतकी गरिबीतला माणूस होतो. तुम्ही विचार करा मी ठ्याप्याना देवगडच्या ठिकाणी चांगल्या ठिकाणी पोरी दिल्या तुम्ही काय जातो बरोबर आहे ना. देवगडच्या ठिकाणी दिल्या इकडे पाट्यावर पुढं पाहून नामता माझ्या संग बोलायचं हा पुढं पाहून बोलायचं असं. आणि तुला मी सांगतो याच्याकडं पाचगावाला मी पोरगी पण उभं राहतो दिली म्हणजे बरोबर कॉन्टॅक्ट होईल. नाही काही नाही काही हा, बोला बोला. पाचगावाला पोरगी दिली तुला सांगतो उस्ताळला पोरगी दिली सगळ्याच देवगडला बहीण दिली आणि चांगल्या ठिकाणी द्यायला पैसे लागते. हा काय? लग्न चांगले मोठाले करून दिले तुम्ही. मी म्हणजे खायला नव्हतं मला काही. मी आपला असं कोपऱ्यावर जायचं पाचगावला जायचं जाण सामान आण हे आण ते लागतं हे लागतं मी घेऊनच यायचं म्हणे उदार असं बोलले का हो काही हो मग केलेच. आणि ते मला म्हणतो तो काय केलं रकवारी तू आपलं जाय आता उद्या सकाळची जाय म्हणलं लवकर. मी काही नाही केलं ना जाय. या वयात अजून 2,000-3,000 रोज पाडीतो माणूस आणि तो काय केलं हा हा या वयात. अण्णा गायांचं आणि किती तिथं खाद्य करतो जाऊन- मी इतकं माझं लई तिथं वर्ष होऊन गेलं ते याच्यापेक्षा जास्त असं आहे ती. आणि आमची एक गाय आहे ना हं, तिला लावली हं, आणि ती मोठी गाय आहे. लावली ती पुढं 5-6 महिने झाली तवर दूध पिळलं पुढं ती काय झालं सुटली खुटीची पळली हं, पडली. नाही मग पळली का ती गाभाळली हं, गाभाळली मग तिला पेंड पाणी चालू होतं ना आमचं पेंड पाणी घातलं त्या वासाच्या याच्यात जे आहे ना वासरू नाही जगलं ते पण त्या वासराच्या याच्यात पुन्हा दूध द्यायला लागली तितकं पण आजपर्यंत येते ना ती. हा मग काहीतरी आपल्याला एखादा अंतुला झाला असतं तर काय भेटलं मग असतं. आता 2 अंतुले झाले त्याला कोणी घ्यायलाच भेटाना हा न्यायला. आणि मग त्याला मग आता खाऊ दे आमच्या मध्ये जाय टाकून तिने पोरी म्हणलं देऊ एखाद दिवशी टेम्पूत घालून पुढे बरं ते घेता नाही कोणी अंतुल्याला ना. हा नाही घेत ना. नाही तर मग आता उगत काय आला मी कधी वाईट चिन्ह कोणाचं कोणाला वाईट शिकवलं नाही कोणाचं वाईट केलं नाही आणि मला वाईट नाही येतं नाही नाही. आजपर्यंत इथं इतकं आता मी किती किती माहिती पोरगी झाली 10-12 वर्षाची
मी आजपर्यंत ऐकलं नाही नामता त्याची याच्या संग भांडणं झाले नाही, नाही. आणि त्याच्या